6. कर्करोगाला भिडताना. 2004चं वर्ष माझ्यासाठी आयुष्यात समर प्रसंगासारखं आलं. माझ्या सार्वजनिक आयुष्याविषयी प्रश्नचिन्ह घेऊन उजाडलं. मला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. संघर्ष करणं हा माझा पिंड आहे. संकटांना न कचरता टक्कर द्यायची या माझ्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे मी कर्करोगाशी यशस्वी. कर्करोग म्हणजे सारं संपलं असं समजून हातपाय गाळले जातात. या रोगाच्या तडाख्यात आपण सापडलो. यानंच अनेक जण गळाठून जातात. कर्करोगाचं निदान झाल्यावर माझी पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती ती याच्यावर आपल्याला मात करायची आहे. ही आपण कर्करोगाबरोबर 2 हात करायचे, जिंकायचंच. माझ्यातला लढण्याचा हा गुण आईचा. कोणत्याही शारीरिक त्रासावर मात करून ती भक्कमपणे उभी राहायची. एक आठवण सांगतो. आमच्या गावात एक सोडलेला वळू होता आणि त्याचा लोकांना त्रास होतो म्हणून कुणीतरी 2-4 गोळ्या त्याला घातल्या. गोळ्या घातल्यावर हा वळू घायाळ होऊन रस्त्याच्या एका कोपऱ्यात पडला होता. पहाटे उठल्यावर माझ्या आईच्या नजरेस तो पडला. त्याच्या अंगातून रक्त येत आहे हे पाहून तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तसं करताच तो जखमी वळू उसळून उठला आणि आईला जोरदार ढुशी देऊन त्यानं पाडलं. पुढे 15 मिनिटं तो आईला धडका देत होता. त्यात तिच्या एका मांडीच्या हाडाचा चुरा झाला. तिला दवाखान्यात दाखल केल्यावर एका पायाचं जवळपास 6 इंच हाड काढून टाकावं लागलं. शस्त्रक्रियेतून ती उठली, पण त्यानंतर पुढचं सारं आयुष्य कुबड्या घेतल्याशिवाय ती कधी चालूच शकली नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यावरही त्या माऊलीनं दुखण्याचा कोणताही बाऊ केला नाही. आम्हा 11 भावंडांवर असणारी तिची बारीक नजर तसूभरही कमी झाली नाही. तिनं आपली सगळी कर्तव्य चोख बजावली. माझ्या आईनं शारीरिक व्याधीला स्वतःवर कधीही राज्य गाजवू दिलं नाही. तिनं निर्धारानं प्रत्येक दुखण्याचा सामना केला आणि यशस्वी झाली. आम्ही याचे साक्षीदार होतो. माझ्या इच्छाशक्तीचा जन्मच अशा संस्कारातून झाल्यामुळे कर्करोगाचं निदान मला मुळापासून हादरवू शकलं नाही. 2004च्या निवडणुकीसाठी मी उमेदवारी अर्ज भरला. माझे मित्र डॉक्टर रवी बापट माझ्या समवेत असायचे. माझ्या डाव्या गालाच्या आतल्या बाजूला एक गाठ आली होती. मी डॉक्टर बापटांशी त्याबाबत बोललो. बापट म्हणाले आपण ब्रीच कँडीत बायोप्सी करून घेऊ. डॉक्टर शरदिनी डहाणूकर आणि बापट दोघांनाही बायोप्सीचा रिपोर्ट आल्यावर काय ते कळलंच. निवडणूक तोंडावर आली होती. मला धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे डॉक्टर बापट आणि डॉक्टर डहाणूकरांना विचारलं काय करता येईल. त्यांनी डॉक्टर सुलतान प्रधान यांना भेटू असं सांगितलं. डॉक्टर प्रधान यांनी रिपोर्ट पाहून तपासून स्पष्टपणे ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. त्यांनी ताबडतोब ऍडमिट व्हायला सांगितलं. निवडणूक प्रचाराच्या दृष्टीनं जेवढ्या लवकर उपचारातून मोकळं होता येईल तेवढं गरजेचं होतं. माझं ऑपरेशन झालं. माझ्या डाव्या गालाचा सबंध भाग काढण्यात आला. मांडीच्या त्वचेचं तिथं रोपण करण्यात आलं. 8 दिवस जबड्याची कोणतीही हालचाल करायची नव्हती. तो मिटायचाही नव्हता. त्यामुळे टेनिस बॉलच्या आकाराचा एक गोळा माझ्या जबड्यात ठेवण्यात आला. रुग्णालयातून सोडल्यावर मी प्रचार मोहिमेत गुंतलो. मी पूर्वीच्याच प्रमाणे भरगच्च प्रचार दौरे करत गेलो. या काळात डॉक्टर रवी बापट कायम माझ्या समवेत होते. माझे औषधोपचार आणि आहाराची पथ्य काटेकोरपणानं पाळली जात आहेत ना यावर हुकुमशहासारखं त्यांचं लक्ष असायचं. प्रचार संपला. मग केमोथेरपीचे उपचार सुरू झाले. हे उपचार अत्यंत वेदनादायक होते. दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात मी केमो घ्यायचो आणि तसाच माझ्या कार्यालयात येऊन कामकाजात गुंतवून घ्यायचो. माझे सगळे दात काढून टाकण्यात आले. यानंतर कर्करोग पसरू नये यासाठी रोज अपोलो रुग्णालयात जावं लागत असे. अत्यंत सूक्ष्म सुईनं आजूबाजूच्या आतला भाग जाळला जात असे. त्यामुळे माझे ओठ आणि जीभ भाजून निघायची. साधं पाणी देखील पिताना भूल द्यावी लागायची. तेव्हाच पाणी गिळता यायचं. शरीराची अवस्था जेव्हा अत्यंत नाजूक असते तेव्हा मानसिक ताकद तुमच्या कामी येते. या काळात पातळच आहार घ्यावा लागत होता. तोंडात चमचा घालतानाही जीव घेण्या वेदना व्हायच्या. तोंडातून रक्ताचे थेंब ठिपकायचे. पूर्ण नॅपकिन रक्तानं भरायचा. माझ्या कुटुंबियांना सहकाऱ्यांना माझ्या वेदना पाहावयाच्या नाहीत. ते मला म्हणायचे काही दिवस कामातून बाजूला होऊन आराम करा. माझ्या मनाचा निग्रह मात्र पक्का होता. कामात गुंतवलं तरच आपल्या वेदना विसरता येऊ शकतात.
विश्रांती घेत बसलो तर फक्त वेदनांचंच राज्य मनावर राहतं. मी पुढच्या उपचारांसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क इथे स्लोन केटरिंग या रुग्णालयात गेलो. या ठिकाणी डॉक्टर मेहता म्हणून डॉक्टर होते. ते मूळचे आपल्या मिरजेचे. त्यांनी तपासून उपचार सुरू केले. दर 3 महिन्यांनी उपचारासाठी येण्यास सांगितलं. काही एक टप्प्यानंतर त्यांनी दर 6 महिन्यांनी यायला सांगितलं. मग दरवर्षी आणि नंतर आता कधीच येण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. मी पानपराग खायचो. तो पूर्णपणानं बंद केला. याचे परिणाम किती भयंकर आहेत हे मी अनुभवले होते. त्यामुळे तंबाखू आणि पानपराग खाऊ नका असं मी आग्रहानं सांगू लागलो. याचा एक विधायक परिणाम म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारनं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली. या ठिकाणी मला माझ्या 2 सहकाऱ्यांचं स्मरण आवर्जून होतं. एक म्हणजे विलासराव देशमुख. त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता. त्यांच्या प्रकृतीत काहीतरी बिघाड आहे हे आधीपासूनच त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच जाणवत होतं. मी 1-2 भेटीत म्हणालो देखील, तुमची प्रकृती बरोबर वाटत नाहीये. यावर त्यांचं उत्तर होतं, मी वजन कमी करतोय त्यामुळे असं वाटत असेल तुम्हाला. त्यांच्या मुलाच्या विवाहाच्या वेळी मी गेलो असताना ते खुर्चीतून उठले, पण त्यांना पूर्ण उठवलं नाही आणि ते परत बसले. त्याही वेळी मी त्यांना म्हटलं होतं, मला काही तुमची प्रकृती ठीक वाटत नाहीये, आपण डॉक्टरांकडे जाऊ. माझ्या माहितीच्या डॉक्टरांकडे मी नेतो. पण त्यावर परत त्यांचं उत्तर, वजन थोडं अधिकच कमी झाल्यानं अशक्तपणा आहे. माझ्या मते त्यांनी आजाराकडे पुरेशा गांभीर्यानं पाहिलं नाही. दुसरे माझे तरुण सहकारी आर उर्फ आबा पाटील. त्यांनी आपल्याला कर्करोग झाल्याचं कोणाला सांगितलंही नाही. त्यांनी कर्करोगाच्या विरोधात लढायचं नाही असं ठरवूनच टाकलं होतं. कर्करोगाचं निदान झाल्यावर त्यांनी लगेच मन मोकळं केलं असतं तर ते निश्चित वाचले असते. त्यामुळेच त्यांचा तडकाफडकी मृत्यू माझ्यासाठी क्लेशदायक ठरला. 2014च्या विधानसभा पक्षाच्या निवडणूक प्रचारात व्यत्यय येऊ नये यासाठी आर यांनी कर्करोग झाल्याचं दडवून ठेवलं असावं असं मला आता वाटतं. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आर म्हणजे आमच्या पक्षाचे बिनीचे शिलेदार होते. पक्षाच्या विस्तारासाठी झपाट्यानं काम करणारा कार्यकर्ता ते नेता हा त्यांचा प्रवास माझ्या डोळ्यात देखत झाला होता. अत्यंत प्रामाणिक आणि उपजत शहाणपण त्यांच्या ठायी होतं. ग्रामीण विकास मंत्रीपद सांभाळताना आरनी दाखवलेलं कर्तृत्व वाखाणण्याजोगं होतं. 26/11च्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या विधानावर प्रचंड वादळ उठल्यानं त्यांचा राजीनामा घेण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता. परंतु त्यांच्या क्षमतेविषयी शंका नसल्यामुळेच नंतर पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवली. कर्करोग झाल्यावर त्यांच्या विरोधात मनाचा निर्धार, नियमितपणानं योग्य औषधोपचार घेणं आणि आपल्या कामातली एकाग्रता ही त्रिसूत्री फार महत्वाची आहे. मी आणखी एका आजाराला सामोरं गेलो ते 2006 मध्ये. एके दिवशी कृषी मंत्रालयातल्या सहकाऱ्यांबरोबर बैठक घेत असताना मला अस्वस्थ वाटू लागलं. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून माझ्या खात्याच्या सचिव राधा सिंग म्हणाल्या, एनिथिंग रॉंग सर? मी हो म्हटलं. आम्ही तातडीनं राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेलो. त्यांनी तपासणी करून हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यात अडथळे असल्याचं सांगितलं. आम्ही अपोलो रुग्णालयात गेलो. त्यांनी स्टेंट बसवायला सांगितलं, पण काही दिवसांनी हे अडथळे आपोआपच गेले. मात्र त्यानंतर 6 महिन्यांनी पुन्हा त्रास सुरू झाल्यावर मी स्टेंट बसवून घेतले. गेल्या वर्षी माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी खुर्चीतून पडल्यानं माझ्या मांडीतल्या खोब्याला ब्लॉक क्रॅक झाला. शस्त्रक्रिया करून त्या जागी नवा बसवण्यात आल्यावर मला काही महिने चालता येणार नाही, काठीचा आधार घेऊन चालावं लागेल असं सांगण्यात आलं. पण मी 15 दिवसातच चालायलाही लागलो आणि माझी काठीही काही दिवसातच सुटली. मी माझ्या कोणत्याही आजारपणाच्या काळात वेदना अत्यंत शिगेला असतानाही कार्यालयात जाणं सोडलं नाही. सर्व फाईल्सची तपासणी, ठरलेल्या बैठकांच्या वेळा मी कटाक्षानं पाळल्या. या निमित्तानं राजकीय माणसांची जीवनशैली कशी असावी हाही मुद्दा महत्वाचा ठरतो. राजकारणात असल्यानं माणसांचा सतत राबता असणं साहजिकच आहे. प्रत्येक माणसाचं काम वेगळं असणं ओघानच येतं. याशिवाय प्रशासकीय कामं, पक्षाच्या कार्यक्रमांसाठी दौरे, भेटीगाठी, ताणाचं व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनशैली चोख लागते. मी लवकर उठतो, चालण्याचा व्यायाम करतो, न्याहारी आणि 2 वेळचं जेवण याच्यामध्ये काहीही खात नाही. जेवणात तिखट, तेलकट अगदी कमी ठेवतो. भरपूर पाणी पितो.
मुख्य म्हणजे माझ्या झोपेवर माझं पूर्ण नियंत्रण आहे. कमीत कमी झोप चालू शकेल असं वळण माझ्या प्रकृतीला मी लावलंय. उदाहरणार्थ समजा हेलिकॉप्टरनं एखाद्या ठिकाणी पोचायला 35 मिनिटांचा अवधी असेल तर मी अर्धा तास झोप काढायचं ठरवतो. झोप मला लगेच लागते आणि 30व्या मिनिटाला मी ताजा तवाना होऊन तयार असतो. हे हुकमी झोपेचं वरदान मी कमावलंय. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं नेमकं काम किमान वेळेत समजून घेऊन ते योग्य प्रकारानं मार्गी लावणं, कमीत कमी वेळेत अनेकांशी आवश्यक संवाद साधणं, या गोष्टी मी जाणीवपूर्वक विकसित केल्या आहेत. ही कौशल्य आत्मसात करावी लागतात. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक मोकळ्या वेळेत कुणा न कुणाशी संवाद साधणं, यालाही मी महत्व देत आलो. माझ्या प्रवासाचा वेळ फक्त प्रवासात जात नाही, या दरम्यान 4 वेगवेगळ्या लोकांशी निरनिराळ्या विषयांवर संवाद साधतो. सार्वजनिक जीवनात अनेक वर्ष वावरल्यानं, प्रशासकीय अनुभव असल्यानं कुणाला काय सांगायचं आहे याचं फार चटकन आकलन होतं आणि त्यानं पुढचं सांगण्याच्या आतच आपण त्याच्या मुद्द्यासंदर्भात निकाल दिला तर त्याचंही समाधान होतं आणि आपलाही वेळ अनावश्यक वाया. संपुआचं दशक. खणखणीत बहुमत आणि देशव्यापी मान्यतेचं नेतृत्व हे काँग्रेसचं 1988 पर्यंतचं सामर्थ्य स्थळ होतं. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशव्यापी मान्यता असणाऱ्या चेहऱ्याची उणीव काँग्रेसला जाणवत गेली आणि देशात सर्वदूर समाजात, प्रदेशात असणाऱ्या पक्षाच्या जनाधाराला मोठ्या प्रमाणात ओहोटी लागली. नरसिंहराव यांनी अल्पमतातलं सरकार चालवलं खरं, पण काँग्रेसचा पाठिंबा दिवसेंदिवस घटतच होता. राज्यातल्या प्रादेशिक पक्षांनी आपापलं बस्तान बसवलं होतं. आपल्यापेक्षा छोट्या पक्षांबरोबर प्रादेशिक पक्षांशी मैत्रीचं नातं विकसित करण्याच्या कसबाची काँग्रेसकडे वानवा होती. पक्षांतर्गत प्रबळ प्रादेशिक नेतृत्वालाही पूर्ण मोकळीक न देण्याची पक्षाची परंपरा होती. या पार्श्वभूमीवर केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या रालोआनं 24 प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन 6 वर्ष समर्थपणे कारभार चालवला. या कालावधीत 2 गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे आपल्यालाही प्रादेशिक पक्षांचा विश्वास कमवावाच लागेल याची जाणीव काँग्रेसला झाली आणि दुसरी म्हणजे प्रादेशिक पक्षांमध्ये राज्याच्या हिताबरोबर राष्ट्रीय हिताचाही विचार करण्याची भावना रुजवण्यात वाजपेयींना यश आलं. वाजपेयींनी प्रादेशिक पक्षांना सन्मान दिला, बरोबरीचं स्थान दिलं आणि विश्वास दिला. त्यांच्या प्रादेशिक आशा आकांक्षांची कदर वाजपेयींनी ठेवली. उदारपणानं आणि सहमतीनं राजकारण करण्याच्या त्यांच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळे हे घडलं. 2004च्या लोकसभेच्या निवडणुकीत रालोआचा धक्कादायक पराभव झाला. अनाठायी आत्मविश्वास, वास्तवाचं सुटलेलं भान यामुळे रालोआची जबरदस्त पिछेहाट झाली. भारतीय मतदाराला गृहीत धरता येत नाही आणि प्रचार की धुराळ्यात तो वाहून जात नाही याचं दर्शन पुन्हा एकदा या निवडणुकीत झालं. वाजपेयी सरकारचं पतन झालं. 1999च्या निवडणुकीत भाजपनं जिंकलेल्या 182 जागांवरून घसरण होऊन त्या 138 पर्यंत खाली आल्या, तर काँग्रेसनं 114 जागांवरून 145 जागांवर उडी घेतली. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. प्रादेशिक पक्षांचा विश्वास कमवावा लागेल याचं आता भान आलेल्या काँग्रेसनं शहाणपणानं आणि सावधपणानं पावलं उचलली. बहुमताचा आकडा कितीतरी दूर असल्यामुळे तो सर करायचा असेल तर आघाडीची मोठ बांधावी लागेल हे हेरून सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यांनीच अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून संपुआला आकार दिला. सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांच्या खासदारांची संख्या तरीही फक्त 218 पर्यंतच पोहोचली होती. डाव्या पक्षांच्या 59 खासदारांनी या सरकारला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आणि 22 मे 2004 रोजी संपुआचं सरकार केंद्रात विराजमान झालं. संपुआची पहिली टर्म म्हणजे UPA 1 संख्याबळाच्या दृष्टीनं काठावर होती. शिवाय डॉक्टर मनमोहन सिंग आर्थिक उदारीकरणाचे खंदे पुरस्कर्ते असल्यानं डाव्या पक्षांना सरकारच्या धोरणाविषयी काही शंका होत्या. डावे पक्ष जेव्हा सरकारमध्ये सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देतात तेव्हा सरकारच्या धोरण निश्चितीवर ते मोठ्या प्रमाणात अंकुश ठेवतात. असं असल्यामुळे सरकारचा कारभार समन्वयानं चालण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला सल्ला देण्यासाठी 4 जून 2004 रोजी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात येऊन जणू पंतप्रधान पदाच्या अधिकारासाठी लक्ष्मण रेखा आखण्यात आली. UPA 1 मध्ये काँग्रेस घटक पक्षांवर आणि डाव्यांच्या पाठिंब्यावर अधिक प्रमाणात अवलंबून होती. केवळ 145 सदस्य असल्यानं काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता इतकंच. अशाही स्थितीत UPA 1चं कामकाज अनौपचारिक समन्वय समितीच्या माध्यमातून बव्हंशी सुरळीत सुरू होतं. प्रणव मुखर्जी आणि मी समन्वयकाची भूमिका बजावत होतो. माझा डाव्या पक्षांशी उत्तम संवाद होता. डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते AB वर्धन यांनी एकूणच खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवला होता. संपुआ सरकारच्या पहिल्या पर्वात राष्ट्रीय जनता दल सहभागी झालं होतं. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी या काळात रेल्वे खातं सांभाळलं, तर दुसऱ्या पर्वात तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींकडे ते होतं. ते दोघही खासियतवाले. बिहारची सारी वैशिष्ट्ये रोमारोमात भिनलेला माणूस म्हणजे लालू प्रसाद यादव. राम मनोहर लोहिया यांच्या विचारानं आणि व्यक्तिमत्वानं भारून जाऊन राजकारणात उतरलेल्या लालू प्रसादांची राजकारणाची जातकुळी मात्र एकदम वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण. लालू प्रसादांबरोबरचा एक प्रसंग कायम स्मरणात राहणार आहे. विकास पाहण्यासाठी लालू प्रसाद एकदा बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. सारी कामं पाहून त्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं, कौतुकही केलं. बारामतीला भेट देणारे फक्त कौतुकाचे उद्गार काढतात. लालू प्रसाद मात्र वल्ली असल्यानं तेवढ्यावर न थांबता त्यांच्या खास शैलीत म्हणाले, अपने समाज का संगठन मजबूती से करोगे तो चुनाव जीतने के लिए इतना विकास कार्य करने की आवश्यकता नहीं रहेगी. ममता बॅनर्जी हेही असंच कमालीचं वैशिष्ट्यपूर्ण रसायन. त्या अत्यंत भावना प्रधान असल्यानं त्यांचा कधी उद्रेक होईल हे सांगणं खूप अवघड आहे. अत्यंत साधं जीवन, कमालीचा प्रामाणिकपणा हे त्यांचं आणखी एक वेगळेपण. केंद्रीय मंत्रिमंडळात एकत्र काम करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखाद्या निर्णयाबाबत ममतांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही की त्या एकाच वेळी संतप्त व्हायच्या आणि भावविवशही व्हायच्या. अशा वेळी टेबलावरची कागदपत्र बखोटीला मारून बैठकीतून तरातरा बाहेर पडायच्या. त्यांच्या या कृतीनं बैठकीतला प्रत्येक जण हतबुद्ध झालेला असायचा. ममतांची समजूत काढून बैठकीत त्यांना परत आणण्याचं काम मी अनेकदा केलंय. अत्यंत लढाऊ बाणा हे ममतांचं आणखी एक वैशिष्ट्य. 1997 मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी स्वतःचा तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. पश्चिम बंगाल पिंजून काढला आणि या राज्यात असलेली माकपची 34 वर्षांची राजवट उलथवून दाखवली. ममतांची ही कामगिरी ऐतिहासिक होती. एका निरंतर लढ्याची ती परिणती होती आणि त्याच्या नायिका ममता दीदी होत्या. UPA 1 मधल्या घटक पक्षांसमोर आणि डाव्या पक्षांसमोर 2007 मधल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रूपात एक मोठी कसोटी होती. आघाडीच्या राजकारणामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक पूर्वीसारखी सरळ आणि एकतर्फी न राहता ती किचकट आणि गुंतागुंतीची झाली होती. देशाच्या सर्वोच्चपदी बसणारी व्यक्ती शक्यतो सर्वसंमतीची असणं केव्हाही चांगलंच. परंतु आघाडीच्या राजकारणामुळे ही प्रक्रिया तितकीशी सरळ राहिली नव्हती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची मुदत संपत आल्यानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले. संपुआच्या प्रतिभा पाटील यांची उमेदवारी अनपेक्षितपणे चर्चेच्या गोराळ्यात न अडकता निश्चित झाली. राजकारणात अनेकदा सहज वाटणाऱ्या घटना विलक्षण वेगळं वळण घेतात, तर काही खूप गुंतागुंतीच्या घटना सहजपणानं घडून येतात. 2007 सालची राष्ट्रपती पदाची निवड ही अशीच गुंतागुंतीची प्रक्रिया खूप सरळपणानं पार पडली. उमेदवारांच्या नावांचा प्राथमिक विचार करण्यासाठी सोनिया गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग, अहमद पटेल आणि मी चर्चा सुरू केली होती. बऱ्याच जणांचा विचार झाल्यावर शिवराज पाटील यांच्या नावावर आमचं तत्वतः एकमत झालं. डाव्या पक्षांच्या मताला या प्रक्रियेत असाधारण महत्व होतं, म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. डाव्या पक्षांनी शिवराज पाटील यांच्या नावावर क्षणार्धात फुली मारली. मग इतर नावांचा विचार सुरू झाला, पण कोणतंच नाव पसंतीस उतरेना. मी सहज म्हणालो, सध्याच्या राज्यपालांच्या यादीवर आपण एक नजर फिरवूया. मग तत्कालीन राज्यपालांच्या एकेका नावाविषयी आम्ही चर्चा करत होतो. प्रतिभा पाटील त्यावेळी राजस्थानच्या राज्यपाल होत्या. त्यांचं नाव पाहताच मी पटकन बोलून गेलो, स्वातंत्र्यानंतर देशाचं राष्ट्रपती पद एकदाही महिलेनं भूषवलेलं नाही.
माझ्या या निरीक्षणावर सोनिया गांधी उत्स्फूर्तपणे उद्गारल्या, बिलकुल सच. मग डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही दुजोरा दिला. डाव्या पक्षाचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही A.B. वर्धन यांच्याशी संपर्क साधला. वो तो हमारे अमरावती की है असं म्हणत त्यांनीही प्रतिभाताईंच्या नावाला अनुकूलता दर्शवली. भैरवसिंग शेखावत तेव्हा उपराष्ट्रपती होते. विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपती पदासाठी त्यांचीच उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. प्रतिभाताई पाटील यांचं सासरचं आडनाव शेखावत आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक 2 शेखावतांमध्ये होणार हाही योगायोग होता. प्रतिभाताई पाटील यांचं नाव आम्ही अंतिम केलं. सोनिया गांधी यांनी प्रतिभाताईंशी संपर्क साधून त्यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेतलं. संपुआच्या उमेदवार निवडीची ही बातमी गुप्त ठेवायची होती आणि ती सोनिया गांधीच त्यांना प्रत्यक्ष भेटीत सांगणार होत्या. प्रतिभाताई तातडीनं दिल्लीला पोहोचल्या. त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि प्रतिभाताईंना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अगदी सुरळीतपणे त्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्या. प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार कशा झाल्या या संदर्भात प्रसार माध्यमात राजकीय वर्तुळात कमालीचं सखोल विश्लेषण झालं. पण ही निवड एका अनपेक्षित क्षणी सहजपणानं झाली होती. संपुआला आपल्या पहिल्या टर्ममध्ये त्सुनामीचा तडाखा, काश्मीरमधला विनाशकारी भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागलं. देशाला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी घडला. तर अणु कराराच्या मुद्द्यावरून सरकारची अग्निपरीक्षा पाहणारा राजकीय पेच उभा राहिला. 2004च्या डिसेंबर महिन्यात त्सुनामीच्या तडाख्यानं तामिळनाडू आणि अंदमान निकोबार बेटांवर 5,000हून अधिक लोकांना प्राण गमवावं लागलं. तर काश्मीरमध्ये ऑक्टोबर 2005च्या भूकंपानं 1400हून अधिक लोकांचे प्राण घेतले. अमेरिकेबरोबर अणु कराराचा मुद्दा 2005 पासूनच चर्चेचा आणि मतभेदाचा झाला होता. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अमेरिका भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याशी झालेल्या चर्चेत अणु कराराचा मुद्दा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. 2006 मध्ये बुश यांच्या भारत भेटीत अणु करार प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेनं पुढचं पाऊल पडलं. हा करार जसजसा दृष्टीपथात येऊ लागला तसतसा त्याला राजकीय पातळीवर प्रखर विरोध सुरू झाला. भाजपनं अणु कराराविरोधात आघाडी उघडली. पण खरा पेच डाव्या पक्षांच्या अत्यंत ताठर भूमिकेमुळे निर्माण झाला. संपुआ सरकार संपूर्णतः डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्यानं तो अस्तित्वाचा प्रश्न बनला. अणु करारातल्या काही कलमांमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोचणार आहे असं मांडत डाव्या पक्षांनी टोकाचा विरोध सुरू केला. डाव्या पक्षांनी आडमोठेपणा सोडावा आणि सरकारचा पाठिंबा मागे घेऊ नये यासाठी आम्ही सारे शर्थीचे प्रयत्न करत होतो. अणु कराराबाबत डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही कणखरपणे डाव्या पक्षांच्या पुढे वाकायचं नाही असं ठरवल्यानं सरकार कोसळण्याचं संकट निर्माण झालं. सरकार पडलं तरी बेहत्तर, पण अणु करारात कोणतीही तडजोड नाही अशा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आक्रमकतेनं सर्वांनाच चकित केलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांची आपल्या सौम्य प्रकृतीशी एवढी विसंगत भूमिका पाहून सारा देश अवाक झाला. त्यांची लोकांपुढची प्रतिमा काहीही असो, परंतु प्रामाणिकपणे सांगायचं तर डॉक्टर मनमोहन सिंगांनी आणखीही काही मुद्द्यांबाबत अशीच निग्रही भूमिका घेतल्याचं आम्ही इतर प्रकरणातही अनुभवलं होतं. पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ हा असाच जनसामान्यात असंतोष निर्माण करणारा विषय. एका वर्षी तर अशी परिस्थिती निर्माण झाली की पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीला कितीही कटू असो परवानगी देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पेट्रोलियम कंपन्यांना कर्ज देण्यास बँकांनीही असमर्थता दर्शवली होती. लोकांची नाराजी ओढवून घेऊ नका असा काँग्रेस पक्षाचा सूर होता. तर पेट्रोलियम मंत्र्यांनी दरवाढ न करता रेटून नेऊया अशी भूमिका घेतली. केवळ लोकभावनेवर झुळणारे निर्णय घेण्यासाठी पक्षाची री ओढणं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी साफ नाकारलं. पेट्रोलियम पदार्थाची दरवाढ करावीच लागेल आणि हा निर्णय घ्यायचा नसेल तर मला पंतप्रधान पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा अशी निर्वाणीची भाषाच त्यांनी केली. पुढे 3 महिन्यात 2दा पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढ करण्याचं धारिष्य डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दाखवून दिलं.
अशीच कठोर आणि खणखणीत भूमिका डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अणु कराराच्या प्रसंगी दाखवली. 1974 आणि 1998 मध्ये आपण अणुस्फोट केल्यानंतर आपल्यावरची बंदी आंतरराष्ट्रीय अणु करारानंच खुली होणार होती. या निर्बंधामुळे भारताच्या अणु विकासाच्या कार्यक्रमाची मोठी पीछेहाट झाली होती. अंतिमतः देशाचा आर्थिक विकासच रुतलेला होता. हे चित्र बदलायचं असेल तर अणु करार ही काळाची गरज असल्यानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आग्रहानं मांडलं. त्यांच्या म्हणण्याला एक भूराजकीय पदरही होता. दीर्घ पल्ल्याचा विचार करताना भारताला खरं आव्हान चीनचं असणार आहे, म्हणून त्याला शह देण्यासाठी अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक दृढ करणं शहाणपणाचं होतं. अणु करारामुळे एकीकडे अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारणार होते, तर दुसरीकडे तो चीनला शह ठरणार होता. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पाठीशी संपुआतले घटक पक्ष एक दिलानं उभे राहिले. पण डाव्या पक्षांनी आपला हट्ट सोडला नाही आणि लवचिकताही दाखवली नाही. अणु कराराच्या मुद्द्यावर सरकारचं अस्तित्व पणाला लागलं. डाव्या पक्षांनी 8 जुलै 2008 रोजी सरकारचा पाठिंबा मागे घेतल्यानं सरकार अल्पमतात आलं. संसदेत सरकारला विश्वासदर्शक ठराव संमत करणं भाग पडलं. 22 जुलै रोजी अत्यंत निकराच्या शक्ती परीक्षेत सभागृहात समाजवादी पक्ष आणि काही छोट्या पक्षांनी साथ दिल्यानं सरकार या अडचणीतून निभावून गेलं. अणु कराराचा मार्ग मोकळा झाला. 10 ऑक्टोबर 2008 रोजी तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडालिसा राईस यांनी अणु करारावर स्वाक्षऱ्या केल्या. अणु करार ही UPA 1च्या कारकिर्दीतली भरीव उपलब्धी ठरली खरी, पण या निमित्तानं सभागृहात विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी कॅश फॉर वोट या घटनेनं गालबोट लागलं. ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपच्या 3 खासदारांनी सभागृहात नोटांची बंडलं फडकावली. ठरावाच्या बाजूनं मतदान करण्यासाठी किंवा ठरावाच्या दरम्यान मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहण्यासाठी हे पैसे सत्तारूढ पक्षाच्या खासदारांनी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. माकपनंही या आरोपाला दुजरा देत अनेक खासदारांना पैशांची लालूच दाखवल्याचा आरोप केला. मात्र या आरोपाचं पुढं काहीच झालं नाही. UPA 1च्या कालावधीत देशातल्या 150 मागासलेल्या जिल्ह्यात कामाच्या मोबदल्यात अन्न, फूड फॉर वर्क या योजनेची सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर केंद्रातही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अस्तित्वात आली. अतिरिक्त मूल्य कर वॅट याच कालावधीत समाविष्ट करण्यात आला आणि औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र कायदा सेज हा देखील संमत करण्यात आला. संपुआ आणि डावे यांच्या वाटा वेगवेगळ्या होऊनही या आघाडीनं पहिली 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. धोरणाबाबत आर्थिक सुस्पष्टतेसहित आणि अधिक आत्मविश्वासानं संपुआ 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरी गेली. 2009च्या निवडणुकीत डॉक्टर मनमोहन सिंग यांचा चेहरा काँग्रेसनं मतदारांसमोर ठेवला. मध्यम वर्गाचा विश्वास संपादन करण्यात डॉक्टर मनमोहन सिंग जबरदस्त यशस्वी ठरले होते. परिणामी देशभरातल्या सर्व मोठ्या शहरात काँग्रेसच्या उमेदवारांना घवघवीत यश लाभलं. 2004 मध्ये 145 जागा मिळवणाऱ्या पक्षानं तब्बल 206 पर्यंत झेप घेतली, तर संपुआ 218 वरून 262 पर्यंत पोहोचली. भाजपनं लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली रालोआचं संख्याबळ 181 वरून घसरून 159 वर येऊन ठेपलं. सभागृहात जेमतेम बहुमत असताना UPA 1च्या कारकिर्दीत परस्परातलं सामंजस्य अधिक होतं. निर्णयात मुख्यत्वे करून सामुदायिक विचारांचं प्रतिबिंब उमटत होतं. काँग्रेसचं संख्याबळ उंचावलं तसं सहमती आणि सामुदायिक विचार प्रक्रियेला त्यांनी बगल देण्यास सुरुवात केली. पहिल्या 5 वर्षात समन्वय समिती महत्वाची भूमिका बजावत होती. तिचं प्रयोजनच नसावं अशा पद्धतीनं काँग्रेसनं त्याकडे दुर्लक्ष सुरू केलं. समन्वय समितीच्या ऐवजी राष्ट्रीय सल्लागार परिषदेचं अवास्तव स्तोम माजवण्यात आलं. सरकारमध्ये एकाहून अधिक सत्ता केंद्र झाल्यानं निर्णय प्रक्रियेचे गोंधळ सुरू झाले. या काळात सर्वात मूलभूत बदल झाला तो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्व शैलीत. ते कोशात गेले आणि त्यांचा संवाद जवळपास थांबला. परिणामी अधिक मजबूतीनं जनतेचा कौल मिळालेलं सरकार एकापाठोपाठ एक राजकीय संकटांना सामोरं जात राहिलं.
ही मालिका 2014 मध्ये सत्ता हातातून निसटल्यावरच थांबली. 2009 मध्ये UPA 2च्या कारकिर्दीची सुरुवात भक्कम पायावर झाली खरी, परंतु 2009च्या नोव्हेंबर महिन्यात 2G स्पेक्ट्रमचे परवाने देण्याच्या मुद्द्यावरून पहिलं वादळ येऊन धडकलं. केंद्रीय गुप्तचर विभागानं दूरसंचार मंत्रालयातले काही अधिकारी आणि दूरसंचार क्षेत्रातल्या काही कंपन्यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला. UPA 1च्या काळात 2008च्या जानेवारीमध्ये 2Gचे परवाने देत असताना नियमांची पायमल्ली झाली होती आणि लॉबिंग झालं होतं, असं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं होतं. एप्रिल 2010 मध्ये 3G सेवेसाठी परवाने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच यापूर्वी परवाने देण्यातल्या गफलतींचा विषय स्फोटक बनला. या प्रकरणी देशाच्या महालेखा परीक्षकांनी ऑक्टोबर 2010 मध्ये एक अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. यात 2G परवाने देताना झालेल्या गफलतींमुळे 1,76,000 कोटी रुपयांचं सरकारी तिजोरीचं नुकसान झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. ही रक्कम एवढी प्रचंड होती की देशाला लुटलं अशी भावना भारतभर पसरली. राजकीय विरोधकांना एक कोलीत आयतच हातात मिळालं. एक वेळ राजकीय विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढता आले असते, परंतु सरकार नियुक्त संस्थेनंच सरकारी तिजोरीचं 1,76,000 कोटींचं नुकसान झाल्याचा अहवाल सादर केल्यानं सरकार बचावाच्या पवित्र्यात गेलं. या प्रकरणी सुरू झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अनेक ताशेरे ओढले. 2 फेब्रुवारी 2011 रोजी दूरसंचार मंत्री A. राजा यांना अटक झाल्यानं याच्या मुळाशी उच्चपदस्थ राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचं चित्र समोर आलं. तर नीरा राडिया टेप्समुळे प्रशासनातल्या गैरव्यवहाराचं पितळ उघडं पडलं. नीरा राडिया यांची वैष्णवी कम्युनिकेशन्स ही जनसंपर्क कंपनी आहे. टेलिकॉम परवाने विशिष्ट कंपन्यांना मिळावे, तसेच टेलिकॉम मंत्रालय पुन्हा A. राजा यांना मिळावं यासाठी वरिष्ठ पत्रकार, राजकीय नेते आणि बड्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्यात लॉबिंग करण्याची जबाबदारी नीरा राडिया यांनी घेतली होती. त्यांनी लॉबिंग करताना विविध स्तरातल्या उच्चस्तरीय व्यक्तींबरोबर केलेलं संभाषण प्राप्तिकर विभागानं 2008-2009 मध्ये पकडलं होतं. परवाने वाटपात पारदर्शकता नसल्यानं स्पेक्ट्रमचे परवाने वितरित करण्याचं थांबवा अशी सूचना प्रणब मुखर्जी यांनी P. चिदंबरम यांना 2008 मध्येच पत्र पाठवून केली होती. हेही उघड झाल्यानं सरकारमधल्या काँग्रेस मंत्र्यांच्यात पायपोस नसल्याचं उघड झालं. न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीच्या प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवलं. विरोधकांनी या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज बंद पाडलंच, शिवाय रस्त्यावर उतरून सरकारवरचा हल्ला धारदार केला. सर्व वृत्तवाहिन्यांवरच्या प्राईम टाइम मध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी हाच विषय राहिला. वृत्तपत्रांचे मथळे याच बातम्यांनी सजत होते. न्यायालय, विरोधक आणि माध्यमं यांच्या तिहेरी तीक्ष्ण हल्ल्यांमुळे सरकारच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला. सरकार चहूबाजूंनी घेरलं जातं, तेव्हा त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारच्या प्रमुखाची म्हणजेच पंतप्रधानाची असते. देशाला, जनतेला विश्वासात घेऊन वस्तुस्थिती पारदर्शी पद्धतीनं मांडणं हा एकच मार्ग अशा संकटाच्या क्षणी असतो. दुर्दैवानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हा मार्गच वापरला नाही. आमच्याशी, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी बोलताना डॉक्टर मनमोहन सिंग महालेखा परीक्षकांचा 1,76,000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा कसा अवास्तव आणि वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणार आहे हे सांगत होते. पण देशातल्या जनतेसमोर जाऊन ते मांडण्याचा त्यांनी एकदाही प्रयत्न केला नाही. कायदा मंत्री कपिल सिब्बल महालेखा परीक्षकांचा अहवाल कसा पोकळ आहे हे विविध वृत्तवाहिन्यांवर सांगत राहिले. पण सरकारचे प्रमुख असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मौनामुळे या प्रकरणात अधिकच काळबेरं असल्याचा समज जनतेमध्ये रुजत गेला. या प्रकरणात काहीही तथ्य नाही हे समप्रमाण सिद्ध करण्यासाठीचं धाडस सरकारच्या प्रमुखानंच दाखवावं लागतं. ते डॉक्टर मनमोहन सिंग दुर्दैवानं दाखवू शकले नाहीत. 2G स्पेक्ट्रमचा परवाना वितरित करण्याची A. राजा यांची प्रक्रिया प्रश्न उपस्थित करायला लावणारी होती, शंका घेण्यास वाव देणारी होती. हा गोंधळ सुरू झाल्यावर A. राजा यांना दिल्लीत मी माझ्या घरी बोलावलं. त्यांनी अनुसरलेल्या प्रक्रियेमागचा तर्क मला समजून घ्यायचा होता. त्याचं स्पष्टीकरण त्याहीपेक्षा आपण निर्णय घेत असताना पंतप्रधानांना पुरेसं विश्वासात घेतलं होतं
असा त्यांचा दावा सरकारमध्ये असणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांसाठी धक्कादायक होता. 2G स्पेक्ट्रम परवाने देण्यात गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण गाजत असतानाच 2010 मध्ये 19व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या येऊन धडकू लागल्या. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्याच्या कामात कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याच्या बातम्यांनी पुन्हा जनमत गढूळ होऊ लागलं. केंद्रीय गुप्तचर विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि दक्षता आयुक्तांनी गैरव्यवहाराच्या आरोपात तथ्य असल्याचा दुजोरा दिल्यामुळे काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह ललित भानोत, व्ही.के. वर्मा अशा काही अधिकाऱ्यांना अटक झाली. संशयाची एक सुई दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याही दिशेनं रोखली गेली. या घडामोडींमुळे संपुआच्या ढासळत्या लोकप्रियतेवर आणखी शिंतोडे उडाले. राजकीय संकटांचा सामना करण्यासाठी आघाडीच्या राजकारणात समन्वय समितीचं महत्व कमी करण्याची काँग्रेसची घोडचूक, पंतप्रधानांचं मौन, नोकरशाही आरोपीच्या पिंजऱ्यात, घटक पक्षांना विश्वासात न घेणं यातून सरकारच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला. मनोबल हरवलेल्या सरकारमध्ये निर्णय भिजत पडू लागले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रीय सल्लागार परिषद आता निर्णय प्रक्रियेत अधिकच वर्चस्व गाजवू लागली. सरकारचं धोरण काय आणि कसं असावं, सचिवांच्या बदल्या आणि नियुक्त्या, सरकारमधल्या महत्वाच्या संस्थांमधल्या नेमणुका याबाबतचे आदेश थेट राष्ट्रीय सल्लागार परिषदेकडून येऊ लागले. अशा असाधारण हस्तक्षेपामुळे पंतप्रधान या संस्थेचं अवमूल्यन झालं. महत्वाचे प्रमुख निर्णय राष्ट्रीय सल्लागार परिषदेत घेतले जात, ते पंतप्रधान कार्यालयात पाठवले जात आणि तिथून संबंधित मंत्रालयांना पोहोचवले जात. याबाबत फक्त माझ्या मंत्रालयाचा अपवाद करण्यात आला होता. माझ्या मंत्रालयात हस्तक्षेप करू नका अशा स्पष्ट सूचना नोकरशाही आणि संबंधितांना पंतप्रधानांनी दिल्यामुळे हा अपवाद केला गेला होता. राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अनेक निर्णयांशी डॉक्टर मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम असहमत असायचे. पण सुपर कॅबिनेटची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या निर्णयांना मान तुकवणं त्यांना भाग पडत होतं. या हस्तक्षेपाचे सरकारच्या निर्णयावर दुहेरी परिणाम होत होते. एक म्हणजे यातले काही निर्णय आर्थिक दृष्ट्या न परवडणारे होते. अन्न सुरक्षा योजनेखाली 1 रुपया किलो दरानं धान्य देण्याचा निर्णय याच प्रकारातला होता. अन्न सुरक्षा कार्यक्रम राबवण्याच्या हेतूबाबत कुणाचाच दुमत नव्हता. पण किमान उत्पादन खर्च एवढ्या किमतीनं धान्य द्यावं याबाबत चिदंबरम, मनमोहन सिंग आणि माझ्यात सहमती होती. पण त्याचा विपर्यास करण्यात आला. विशेषतः माझी भूमिका अन्न सुरक्षा योजनेच्या विरोधातली आहे असा समज पसरवण्यात आला. दुसरा परिणाम असा होता की अनेक कटू पण आवश्यक निर्णय केवळ राष्ट्रीय सल्लागार परिषदेचा विरोध आहे म्हणून घेण्याचे टाळण्यात आले. धोरण लकवा इतका टोकाला पोचला की निर्णय घेण्याची क्षमता गमावलेल्या सरकारमध्ये राहण्यात अर्थ नाही अशा मानसिकतेपर्यंत मी आलो. मंत्रिमंडळातले माझे सहकारी प्रफुल्ल पटेल आणि मी उद्वेगातून अखेर आपापले राजीनामे पंतप्रधानांकडे सोपवले. आपण निर्णय घेऊयात, मी निर्णय प्रक्रिया गतिमान आणि योग्य होण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करेन, पण तुम्ही राजीनामे मागे घ्या असं आवाहन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केल्यावर आम्ही राजीनामे मागे घेतले. माझ्या मंत्रालयात कुणाचा हस्तक्षेप नसला तरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अधिकारांवर ज्या पद्धतीनं अतिक्रमण केलं गेलं होतं त्याच्याबद्दल मी नाराज होतो आणि या साऱ्याचा मला प्रचंड उद्वेग आला होता. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या हेतूंविषयी पूर्ण आदर बाळगूनही सरकारच्या प्रमुखानं देशहिताच्या दृष्टीनं अधिक कणखर भूमिका घ्यायला हवी होती असं माझं प्रामाणिक मत आहे. एखादा निर्णय राष्ट्रहिताचा नाही हे समजत असूनही त्याकडे डोळेझाक करण्याची डॉक्टर मनमोहन सिंगांची नीती अजिबात पचवता येणारी नव्हती. याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आणि त्याचा बळी परत सर्वसामान्य माणूसच ठरला. याचा आणखी दृश्य परिणाम असा की सरकारचं मनोधैर्य खचलं होतच, पण काँग्रेस पक्षातही एक औदासीन्य भरून राहिलं होतं. निराशा लपत नव्हती. भ्रष्टाचाराची प्रकरणं जसजशी चव्हाट्यावर येत गेली तसतशी 2009च्या निवडणुकीत मोठ्या अपेक्षांसह दुसऱ्यांदा सत्ता संपुआच्या हातात सोपवणारा जनतेचा भ्रमनिरास होऊ लागला.
अस्वस्थ जनता हतबल न होता सक्रिय होऊन रस्त्यावर उतरली. देशातल्या वेगवेगळ्या भागात लोकांच्या मनातला रोष, क्षोभ उघडपणानं प्रकट होऊ लागला. ही पराकोटीच्या नाराजीची तीव्रता समजून घ्यायला सरकार फार कमी पडलं. या लोकक्षाभाला योग्य पद्धतीनं सामोरं जाण्यातही सरकार अपयशी ठरलं. लोकांमधला असंतोष जसजसा एकवटू लागला तसतसं त्याला नेतृत्व मिळू लागलं. तशी स्थिती आणखीनच नाजूक बनली. 27 फेब्रुवारी 2011 रोजी घराघरात पोचलेल्या योग गुरु बाबा रामदेव यांनी काळ्या पैशांच्या विरोधात रामलीला मैदानावर मोठा मेळावा घेतला. 5 एप्रिलला जनलोकपालच्या मागणीसाठी जंतर मंतरवर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू झालं. जनलोकपाल विधेयकाचा मसुदा सरकारचे प्रतिनिधी आणि सिव्हिल सोसायटीचे सदस्य यांच्या संयुक्त समितीनं तयार करावा अशी मागणी अण्णा हजारेंनी केली. सरकारनं ती मान्य करून सरकारतर्फे एक समिती नेमली. या समितीत मीही होतो. माझ्या नावाला अण्णा हजारे यांनी आक्षेप घेता तत्क्षणी मी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. अण्णा हजारे यांच्या आक्षेपात कोणतंही तथ्य नव्हतं, पण जनलोकपालच्या प्रक्रियेत माझ्यामुळे अडथळा आला असा संदेश जाऊ देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पुढचे 4 महिने जनलोकपालचा मुद्दा विविध संस्था संघटनांच्या पाठीराख्यांनी रस्त्यावर उतरून मांडला. कोणतीही ठोस दिशा आणि धोरण नसल्यानं सरकार या साऱ्या घडामोडींवर अर्धवट आणि धरसोड पद्धतीनं उपाययोजना करत राहिलं. 4 जून 2011 रोजी बाबा रामदेव काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार होते. त्यासाठी त्यांचं दिल्लीत आगमन होताच त्यांनी उपोषण टाळावं ही विनंती करण्यासाठी सरकारमधले वरिष्ठ मंत्री कपिल सिब्बल, पी चिदंबरम आणि प्रणब मुखर्जी हे विमानतळावरच भेटायला गेले. माझ्या मते रामदेव बाबांना भेटण्यासाठी इतक्या वरिष्ठ मंत्र्यांनी जाणं योग्य नव्हतं. कुणाच्या डोक्यातून ही कल्पना आली असं मी सहज एका काँग्रेस जनाला विचारताच तो म्हणाला, ही आमच्या पक्षाची लाईन आहे. संपूर्ण काँग्रेस पक्षाचीच भूमिका अशी होती म्हटल्यावर काय बोलणार. माझ्या मते असं वरिष्ठ मंत्र्यांनी रामदेव बाबांना भेटायला जाऊन घोडचूक केली होती. रामदेव बाबांना योग गुरुपासून देशातला मोठा नेता अशी मान्यता सरकारच्या या कृतीनं मिळवून दिली होती. रामलीला मैदानावरच्या त्यांच्या उपोषणाला अनावश्यक महत्व आणि वलयही प्राप्त करून दिलं गेलं. बरं, हे सारं झाल्यानंतर रात्री बेरात्री पोलीस बळाचा वापर करून हे उपोषण उधळून लावण्याचा निर्णय आधीच्या चुकांवर कडी करणारा होता. जनमानस ढवळून निघत असतानाच शक्तिमान जनलोकपालाच्या मागणीसाठी 16 ऑगस्ट 2011 पासून बेमुदत उपोषणासाठी अण्णा हजारे दिल्लीत दाखल झाले. यामुळे सरकारवरचा दबाव वाढला आणि पुन्हा हे उपोषण हाताळत असताना नेमकं धोरण काय असावं याबाबत फारसा विचार नसल्यानं पुन्हा संदिग्धता आली. अण्णा हजारे यांना अटक करून तिहार तुरुंगात हलवण्यात आलं. त्यानंतर त्यांना रामलीला मैदानावर उपोषणासाठी बसण्यासाठी पुन्हा परवानगी देण्यात आली. पंतप्रधानांनी लोकपाल विधेयकाचा मसुदा लोकसभेच्या स्थायी समितीकडे सुपूर्द करण्याचं केलेलं आवाहन, उपोषण थांबवण्यासाठी विविध घटकांमार्फत केलेले प्रयत्न आणि अखेर विधेयक संसदेत मांडण्याचा घेतलेला निर्णय, हा सगळाच घटनाक्रम म्हणजे भोंगळ राज्यकारभार होता. हे सारं अधिक शहाणपणानं हाताळता आलं असतं, पण UPA 2 मध्ये समन्वयाचं पर्व संपुष्टात आल्याची ती परिणती होती. आपण एकत्रितपणे आंदोलन हाताळू असं आमच्यासह अनेक घटक पक्ष सुचवू पाहत होते, पण काँग्रेस थोरल्या भावाच्या भूमिकेतून बाहेर यायला तयारच नव्हती. आम्ही सारं निभावून नेऊ अशीच काँग्रेसच्या नेतृत्वाची देहबोली होती. 2 फेब्रुवारी 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयानं 2G स्पेक्ट्रमसाठी विविध दूरसंचार कंपन्यांना दिलेले 122 परवाने रद्द केले. परवाने देण्याची प्रक्रिया चुकीची होती किंवा कसे यावर कोणतंही भाष्य न करता सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. त्यानं विरोधकांच्या आरोपांना एक प्रकारे पुष्टी मिळून सरकारची प्रतिमा आणखी डागाळली. पण सरकारवरची संकट थांबण्याचं नाव घेत नव्हती. कोळशाच्या खाणी खासगी उद्योजकांना देत असताना 2004 ते 2009 या कालावधीत सरकारनं अवलंबलेल्या सदोष धोरणामुळे देशाचं 1,85,000 कोटींचं नुकसान झाल्याचा उल्लेख महालेखा परीक्षकांनी आपल्या अहवालात केल्यामुळे सरकारसमोर आणखी एक संकट आवासून उभं टाकलं. 2008-2009 या कालावधीत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडेच कोळसा मंत्रालयाचा कारभार असल्यानं या अहवालानं थेट
त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीनं विरोधकांनी संसद दणाणून सोडली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 22 ऑगस्ट रोजी संसदेत या विषयावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या व्यक्तिगत स्वच्छ चारित्र्याविषयी व्यक्तिशः माझ्या आणि कुणाच्याच मनात शंका नसल्यानं आरोप टिकले नाहीत. पण या प्रकरणात अनेक बड्या मंडळींनी हात धुवून घेतले होते. ही वस्तुस्थिती लपून राहिली नाही. सरकारच्या भ्रष्ट प्रतिमेवर आणखी पुट चढली. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं गाजत असतानाच दिल्लीत घडलेलं सामूहिक बलात्काराचं प्रकरण सरकारसाठी नवं संकट घेऊन आलं. 16 डिसेंबर 2012 रोजी दक्षिण दिल्लीत एका तरुणीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला. बलात्काराच्या घटनेनंतर तिला आणि तिच्या मित्राला जखमी करून बसमधून फेकून देण्यात आलं. अमानुष बलात्कार आणि निर्घुण मारहाणीमुळे या तरुणीचा पुढे मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरातल्या तरुणाईचा आक्रोश टिपेला पोचला. संपूर्ण देशात या घटनेच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चात लक्षावधी तरुण तरुणी सहभागी झाले. दिल्लीत राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट समोर निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या हजारोंच्या जमावाविरोधात झालेला बळाचा वापर युवा वर्गाच्या संतापाची धार आणखी वाढवणारा होता. सोशल मीडियातून दिल्ली आणि केंद्र सरकारच्या विरोधात कडवट निषेधाचे सूर उमटले. तरुणांच्या मनात सरकारविषयीची अप्रियता शिगेला पोचली. तरुण वर्ग ज्यावेळी विरोधात जातो तेव्हा त्याची मोठी किंमत मोजावीच लागते. संपवा ही त्याला अपवाद ठरला नाही. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे माध्यमांनी, विशेषतः दूरचित्रवाणी माध्यमांनी आकार दिलेलं होतं, अशी अनेकांची धारणा होती. मी याच्याशी पूर्णतः सहमत नाही. एखाद्या आंदोलनाला माध्यमांनी बळ दिल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळतो असं मानणं भाबडेपणाच आहे. काही घडलेलं होतं आणि त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी होती. या असंतोषाला माध्यमांनी स्थान दिल्यामुळे ते फैलावलं. काही घडलंच नसतं तर आरोप झाले असते आणि विरूनही गेले असते. पण वास्तव तेवढंच नव्हतं. कोळसा खाण वाटपाचं उदाहरण घ्या. खासगी पोलाद उत्पादकांना कोळशाच्या खाणी देण्याची पद्धत स्वातंत्र्य काळापासून होती. पण नेमके संपुआ 2च्या कालावधीत भ्रष्टाचाराचे आरोप झाले. याचं प्रमुख कारण ज्यांचा पोलाद उद्योगाशी दूरान्वयानंही संबंध नाही अशाही मंडळींना खाण वाटप केलं गेलं. पात्रता नसलेल्या अशा अनेकांनी त्यांना मिळालेल्या कोळसा खाणींचा वापर हजारो कोटी रुपये खिशात घालण्यासाठी केला. या विसंगतीवर वैधानिक संस्थांनी बोट ठेवलं. माध्यमांनी त्याचा अभूतपूर्व पाठपुरावा केला आणि जनतेला या प्रकरणांमधल्या भ्रष्टाचाराच्या आकड्यांनी अक्षरशः हादरायला झालं. त्यातून UPA 2च्या विरोधात प्रचंड जनमत संघटित झालं आणि सरकारला घरघर लागली. संपुआ सरकारचं नेतृत्व डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या स्वच्छ, प्रामाणिक व बुद्धिमान व्यक्तीकडे होतं. सरकारनं अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हे काम झाकोळलं गेलं.